आजच्या लाईव्हला. वंदे मातरम. आजचा दिवस तुमचा खूप छान जाओ. तुम्हाला तुमच्या ज्या पण काही इच्छा असतील, अपेक्षा असतील, त्या आजच्या दिवसामध्ये पूर्ण होत, हीच एक सदिच्छा. आणखीन थोडंसं बोलूया आपण. आय होप तुमच्या सर्वांचा चहा नाश्ता झाला असेल. माझाही चहा नाश्ता झाला. मी आज चहा चपाती नाश्ता केलेला आहे. तर तसं पाहायला गेलं तर चहा चपाती नाश्ता हा पचन म्हणजे लवकर होत नाही. थोडंसं ॲसिडिटी वगैरे पण होते असं म्हणतात, मला माहिती नाही. पण आज मी चहा चपाती नाश्ता केलेला आहे. तर खूप खूप स्वागत आहे तुमच्या सर्वांचं लाईव्हला. तर ही लाईव्ह अशीच घेतलेली आहे, माझ्याकडे 10-15 मिनटाचा वेळ आहे म्हणून. परंतु तरीसुद्धा आजच्या लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की रेल दुर्घटना झालेली आहे, रेल्वे दुर्घटना. आणि त्या दुर्घटनेमध्ये 10 ते 11 लोकांचा मृत्यू झालेला आहे. तर त्या सर्व लोकांना खूप श्रद्धांजली मी वाहते आजच्या लाईव्हमधून. आणि ती दुर्घटना जी घडलेली आहे ती बघा, म्हणजे कशा पद्धतीने एखादी गोष्ट म्हणजे की त्या ट्रेनमध्ये कोणीतरी चेन पुल केली आणि ट्रेन थांबली. आणि चहावाला की कोणी होता आणि तिथे चहावाल्याने काहीतरी अफवा उठवल्या आणि अफवामुळे लोक बाहेर पडली, ट्रेनच्या बाहेर पडली. 40-50 लोक बाहेर पडली आणि तिकडून बेंगलोर एक्सप्रेस येत होती वाटतं. आणि त्या एक्सप्रेसने येऊन त्यांना चिरडून गेले आणि त्याच्यामध्ये काहीतरी 10 ते 11 लोकांचा मृत्यू झाला. तर खरोखर खरीच गोष्ट आहे की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवायच्या अगोदर तुम्ही थोडंसं पडताळणी करायला पाहिजे. परंतु कसं त्यावेळेला ती घटना ज्या लोकांनी त्याचा अनुभव घेतला किंवा ज्या लोकांनी त्या घटनेला समोर गेले तेच लोक सांगू शकतात की त्यांना त्यावेळेला काय वाटलं असेल. कारण का की एक चहावाल्याने काहीतरी अफवा केल्यामुळे ती लोक बाहेर पडली आणि त्याच्यामुळे समोरून दुसऱ्या पटरीवरून जी भरधाव वेगाने येणारी जी ट्रेन होती त्या ट्रेननं त्यांना चिरडून गेली आणि त्याच्यामध्ये तो मृत्यू झालेला आहे. मृत्युमुखी पडलेली जी लोक आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली मी आजच्या लाईव्हच्या माध्यमातून देते. तर अफवांवर कधी विश्वास ठेवू नका. असे कुठल्या अफवा जर उठल्या तर त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. पडताळणी करा, कारण गरजेचे असते पडताळणी करणं, नाही का. खूप खूप स्वागत आहे पिल्लू. पिल्लूचं खूप खूप स्वागत आहे. स्टँड नाही घेतलाय. तर एक तर आहे की तुम्ही जर पाहिलं तर गुंडगिरी, शायनिंग बाज गुंडगिरी लोकांची पण काय कमतरता नाही आहे. खूप एक शोकांतिका अशी आहे की बीड परळीमध्ये जी लहान तरुणाई आहे ती तरुणाई जे गुंडगिरीचं त्यांना म्हणजे जे पिस्तूल वगैरे घेऊन त्या रील्स बनवणं वगैरे अशा पद्धतीनं हे करणं, वागणं, हे त्यांना खूप म्हणजे हिरो असल्यासारखं वाटत आहे. कारण का की मी काही रील्स पाहिलेत, बीड परळीमधली जी मुलं आहेत ते रील्स बनवत आहेत आणि त्या रील्समध्ये ते बंदूक, हवेमध्ये गोळीबार वगैरे अशा प्रकारचे कृत्य करत आहेत. तर खरंच हे खूप चुकीच्या दिशेला तरुणाई जात आहे. आणि ही शायनिंग बाज गुंडगिरी जी आहे, ह्या गुंडगिरीला खतपाणी ज्या लोकांनी घातलं त्या लोकांना तरी ते जेरबंद होतच आहे. परंतु ह्या कुठल्या तरी गोष्टीला कुठेतरी पोलीस प्रशासनामधली अशी काही लोकंसुद्धा म्हणजे कारणीभूत आहेत की ती अशा प्रकारे जी लोक वागतात, म्हणजे मुलं वागतात, त्यांना एवढी कशी काय हिंमत होते. तुम्हाला तर सर्वांनाच माहिती आहे की